नमस्कार. आजचा विषय आहे नाती आणि ती अधिक चांगली करण्यासाठी एक जपानी पद्धत, याला कायझेन म्हणतात. आता हे कायझेन आपल्या रोजच्या नात्यांमध्ये म्हणजे इतरांसोबतच्या आणि आपल्या स्वतःसोबतच्या नात्यात कसं बदल घडू शकतं हेच आपण आज समजून घेणार आहोत. सुरुवात करूया एका खूप खोल अर्थाच्या जापानी म्हणीने. संकट काळातच खऱ्या मित्रांची ओळख होते. खरंच ही म्हण आपल्याला नात्यांच्या खोलीबद्दल विचार करायला लावते, नाही का? बघा, आपली नाती, मग ती मित्रांसोबत असोत, कुटुंबासोबत किंवा जोडीदारासोबत, ती कधीच एका जागी थांबलेली नसतात. ती सतत बदलत राहतात. कधी कधी खूप जवळ येतात तर कधी थोडी दूर जातात. म्हणूनच त्यांच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं खूप गरजेचं असतं. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपल्या नात्यांची एक यादी तयार करू. मग इतरांसाठी आपण कोणती छोटी पावलं उचलू शकतो ते बघू. त्यानंतर स्वतःवर प्रेम करण्याचा सराव कसा करायचा हे समजून घेऊ. आणि शेवटी कायझेनचा हा मार्ग पुढे कसा न्यायचा यावर बोलू. चला तर मग पहिल्या टप्प्याकडे वळूया. कायझेनमधली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागरूकता. म्हणजे आधी परिस्थिती काय आहे हे नीट समजून घेणं. आणि हेच तत्त्व आपल्या नात्यांनाही लागू होतं. तर आपल्याला एक छोटासा आढावा घ्यायचा आहे आपल्या नात्यांचा. आपल्याला फक्त हे ओळखायचं आहे की कोणती नाती आपल्या आयुष्यात आनंदाने ऊर्जा आणतात आणि कोणती नाती कदाचित आपल्याला मागे खेचत आहेत. इथे एक खूप इंटरेस्टिंग संकल्पना आहे, रेडिएटर्स आणि ड्रेन्स. रेडिएटर्स नावाप्रमाणेच हे असे लोक आहेत जे आपल्यात ऊर्जा भरतात, आपल्याला आनंदी करतात, त्यांच्यासोबत असताना खूप छान वाटतं. आणि दुसरे म्हणजे ड्रेन्स, जे आपली सगळी एनर्जी खेचून घेतात. त्यांच्या सहवासानंतर आपल्याला एकदम थकल्यासारखं आणि चिंताग्रस्त वाटू शकतं. ही यादी बनवताना आपण स्वतःला काही प्रश्न विचारू शकतो, जसं की एखाद्या व्यक्तीचा विचार केल्यावर मनात नक्की कसं वाटतं, त्या नात्यात दोन्हीकडून सारखेच प्रयत्न होत आहेत का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या सोबत असताना आपण आपल्यातला सर्वोत्तम माणूस असतो का. तर एकदा आपल्याला आपल्या नात्यांबद्दल स्पष्टता आली की पुढची पायरी आहे कृती करण्याची. पण मोठ्या नाही तर अगदी छोट्या छोट्या कृती. चला बघूया इतरांसोबतचे संबंध अधिक घट्ट करण्यासाठी आपण काय करू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याकडे किती मित्र आहेत यापेक्षा आपली नाती किती खोल आणि चांगली आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण चांगली नाती थेट आपल्या आनंदाशी, तणावमुक्त जीवनाशी आणि अगदी आपल्या आरोग्याशी जोडलेली आहेत. नाती जपण्यासाठी 3 खूप सोप्या गोष्टी करता येतात. एक म्हणजे कौतुक व्यक्त करणं, दुसरं एखादी छोटीशी कृती करणं, जसं की सहकार्यासाठी चहा किंवा कॉफी बनवणं, आणि तिसरं रोज रात्री झोपण्यापूर्वी अशा एका व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं जिच्यामुळे आपला दिवस चांगला गेला. ठीक आहे, आता आपण वळणार आहोत आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या नात्याकडे. ते म्हणजे आपलं स्वतःसोबतचं नातं. कारण इतरांवर प्रेम करण्याआधी स्वतःवर प्रेम करणं महत्त्वाचं आहे. आत्मकरुणा म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतःशी थोडं दयाळूपणे वागणं, स्वतःच्या चुकांना माफ करणं, संयम ठेवणं आणि स्वतःला आहे तसं स्वीकारणं. स्वतःसोबतचं नातं सुधारण्यासाठी एक सोपी कायझेन आयडिया आहे, कौतुक जर्नल तयार करणे. जेव्हा कोणी आपलं कौतुक करतं ते लिहून ठेवायचं, आणि मग जेव्हा कधी निराश किंवा डाऊन वाटेल तेव्हा ते परत वाचायचं. विश्वास ठेवा, खूप फरक पडतो. आणि दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट, नाही म्हणायला शिकणं. कधी कधी आपण स्वतःला विसरून इतरांसाठी धावत असतो, पण आपल्या ऊर्जेची आणि वेळेची एक मर्यादा असते. त्यामुळे आपल्या सीमा ठरवणं आणि त्या पाळणं हे आत्मप्रेमाचंच एक रूप आहे. स्वतःसोबतचं नातं जपण्यासाठी आणखी काही सोप्या गोष्टी आहेत, जसं की आपल्या शरीराला एका मित्रासारखं जपणं, चुका झाल्या तर स्वतःला खूप दोष न देणं, चांगल्या आठवणी कुठेतरी लिहून ठेवणं, आणि मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना जज न करता फक्त स्वीकारणं. तर आता आपण इतरांसोबत आणि स्वतःसोबत नाती कशी सुधारायची हे पाहिलं. पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे सगळं आपल्या रोजच्या आयुष्यात कसं आणायचं. कारण हा काही एक दिवसाचा खेळ नाही, हा एक सततचा प्रवास आहे. आणि इथेच कायझेनचं सार दडलेलं आहे. कायझेन म्हणजे सातत्य, छोटे छोटे पण सतत केलेले बदल. हेच छोटे बदल आपल्या नात्यांमध्ये, मग ती इतरांसोबत असो किंवा स्वतःसोबत, एक खूप मोठं आणि कायमस्वरूपी सकारात्मक परिवर्तन घडवून आणतात. जाता जाता ही एक सुंदर जपानी म्हण लक्षात ठेवूया. एक चांगला शब्द हिवाळ्याचे 3 महिने उबदार ठेवू शकतो. बघा किती ताकद आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. तर मग हे सगळं ऐकल्यानंतर आता विचार करा, आपलं पहिलं अगदी छोटंसं पाऊल कोणतं असेल. आज आपण या नात्यांच्या प्रवासात कोणती एक छोटीशी सकारात्मक कृती करू शकतो